उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीची मतं फुटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा. सीपी राधाकृष्णन भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन विजयी. एनडीएच्या राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मतं, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं. इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाज. बालेन शहा नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता, लष्कर प्रमुखांशी चर्चा करून नवीन सरकार बनवणार, बालेन शहा यांची माहिती. एअर इंडियाकडून दिल्ली काठमांडू विमानसेवा रद्द, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय. आयुष कोमकर हत्या प्रकरणी 6 आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. नेव्हीनगरमधून भरलेल्या रायफलची चोरी, रायफल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नमो शेतकरी महासन्मानचा पुढचा हप्ता जमा, सुमारे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 825 कोटी जमा. रोहित पवारांचा शिरसाटांवर 5000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, सिडको जमीन घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार, रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती. आमदार रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी खोटी माहिती दिली, भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची टीका. गोकुळ सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा पोटनियम दुरुस्तीला विरोध. नाराजांच्या मनधरणीसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न, सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेची बैठक संपन्न. जेईईतल्या स्कॉलर्सची आयआयटीकडे पाठ, परदेशी विद्यापीठ संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांची पसंती, अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांबाबत माहिती उघड. त्र्यंबकेश्वर सोबत नाशिकलाही तीर्थक्षेत्राचा दर्जा हवाय, नाशिक मनपाची राज्य सरकारकडे मागणी. दिवाळीनंतर ठाकरे गटात मोठा भूकंप, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, ठाकरे गटाचे आमदार कृपाल तुमाने शिवसेनेच्या संपर्कात. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे भाव वधारले, सोनं प्रतितोळा 1,09,700 रुपयांवर, तर चांदीचे दर प्रति किलो 1,26,000 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर हिंगोलीत पावसाची हजेरी, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत, महाराष्ट्र सरकारकडून जम्मू काश्मीरला 5 कोटींची मदत. पंतप्रधान मोदी पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करत अधिकाऱ्यांशी साधला संवाद.